लाडकी बहिणींना लाडक्या ताईंनो रक्षाबंधनानिमित्त एक मोठी बातमी समोर आली आहे। 2100 रुपये हप्ता वाटपाबद्दल एक मोठी बातमी समोर आली आहे। आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी ही मोठी बातमी दिलेली आहे। तर कोणत्या लाडक्या ताईला असं वाटतं की 2100 रुपये पटपट आपल्या अकाउंटला यायला सुरुवात व्हायला पाहिजे आणि 1500 ऐवजी 2100 रुपये आमच्या अकाउंटला यायला पाहिजे, असं कोणत्या लाडक्या ताईला वाटतं कमेंट बॉक्स मध्ये पटपट सांगायचंय। आणि त्याचबरोबर रक्षाबंधनानिमित्त या ठिकाणी मोठ्या स्वरूपात वाटप या ठिकाणी 3 ते 4 दिवसापासून सुरुवात झालेली आहे आणि बऱ्याच लाडक्या ताईंना आतापर्यंत पैसे भेटलेले आहेत। तर लाडक्या ताईंनो तुम्हाला आतापर्यंत 13वा हप्ता भेटला आहे का, जुलै महिन्याचा हप्ता भेटलाय का, पटपट सर्वांनी कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे। आपलं नाव सांगा, जिल्हा सांगा आणि तुम्हाला 13वा हप्ता भेटला आहे का नाही पटकिनी कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे। चला आता वेळ वाया घालता डायरेक्ट सुरुवात करत आहे व्हिडिओला। 2100 रुपयाची नेमकी काय बातमी आहे, लोकसत्ताची बातमी आली आहे। तर पटपट सर्वांनी चेक करायचं लाडक्या ताईंनो, कारण की आज देखील या ठिकाणी हप्ता वाटप या ठिकाणी सुरू आहे। या ठिकाणी बऱ्याच लाडक्या ताईंना पैसे आज भेटलेले आहेत। काल या ठिकाणी आपल्या राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे मॅडम यांनी स्वतः सांगितलं होतं की ह्या 2 ते 3 दिवसामध्ये वाटप सुरू राहणार आहे आणि तुमच्या अकाउंटला पैसे येणार आहे। त्याच्यामुळे काळजी करायची गरज नाहीये। ज्या लाडक्या ताईंना पैसे वाटप झाले नसतील त्यांनी पण काळजी करायची गरज नाहीये। आणखी पण आपल्याला वाट बघायची, सोमवार मंगळवार पर्यंत वाटप होऊ शकतं। तर लाडक्या ताईंनो बघा, आज कोणाला पैसे आलेत का, रविवार या ठिकाणी आज शनिवार आहे, उद्या रविवार असल्यामुळे कदाचित काही लाडक्या ताईंना पैसे येणार नाहीयेत, पण काळजी करू नका। सोमवार मंगळवारी पण आपण या ठिकाणी चेक करणार आहोत की पैसे तुम्हाला अकाउंटला येणार आहेत का नाही। चला तर रक्षाबंधन निमित्त विशेष काय भेट असणार आहे ती तुम्हाला या ठिकाणी डायरेक्ट पुराव्यासहित दाखवणार आहे। बघा या ठिकाणी तुम्ही बघू शकता लोकसत्ताची बातमी आहे तुमच्या समोर या ठिकाणी दिसते लाडके ताईंनो, लोकसत्ताची या ठिकाणी बातमी समोर आलेली आहे। आपल्या राज्याचे मुख्यमंत्री साहेब या ठिकाणी तुम्हाला दिसत आहेत आणि वेळ बघा, या ठिकाणी दिवस बघू शकता 9 ऑगस्ट 2025 म्हणजे 9 ऑगस्ट म्हणजे आजच आहे, रक्षाबंधन आहे। आणि रक्षाबंधनानिमित्त बघा जवळजवळ मुख्यमंत्री साहेबांनी 4 ते 5 महिन्यानंतर या ठिकाणी लाडक्या बहिणीवर बोललेलं आहे। 4 ते 5 महिन्यानंतर लाडक्या बहिणीबद्दल काय देवेंद्र फडणवीस साहेब बोललेले आहेत सगळ्या गोष्टी आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर काय बघा, रक्षाबंधनाची भेट तुम्ही वाचा बघा, लोकसत्ताची बातमी आहे। बघा लोकसत्ता एकदम ओरिजिनल एकदम छान स्वरूपाच्या बातम्या देणारं न्यूजपेपर आहे आणि त्या न्यूजपेपरची ही बातमी तुमच्या समोर आहे। बघा रक्षाबंधनाची भेट या तुमच्या समोर दिसत आहे। रक्षाबंधनाची भेट, मुख्यमंत्र्यांनी सांगितलं लाडकी बहीण योजनेच्या रकमेमध्ये कधी होणार वाढ। बघा डायरेक्ट तुमच्या समोर या ठिकाणी दिसत आहे। आणि काल देखील आपल्या राज्याच्या लाडक्या ताई अदिती तटकरे मॅडम यांनी स्वतः या ठिकाणी कोल्हापूर या ठिकाणी पण सांगितलेले की 2100 रुपये कधी भेटणार आहे। यांना पत्रकारांनी प्रश्न विचारल्यानंतर या ठिकाणी मोठं त्यांनी उत्तर पण दिलेलं आहे की बाबा जे मंत्री मंडळात ठरणार आहे ते लवकरात लवकर तुम्हाला मी सांगते। तर त्या स्वरूपात आज या ठिकाणी मंत्री साहेबांनी या ठिकाणी सांगितलंय की काय सांगितलंय, काय बोललेत, कधी तुम्हाला हे पैसे जमा होणार आहेत, 2100 रुपये हप्ता कधी वाटप होणार आहे, ही लाडकी बहीण योजना चालू राहणार आहे का बंद पडणार आहे, बऱ्याच लाडक्या ताई पात्र असून देखील त्यांना पैसे येत नाहीत, त्यांच्याबद्दल नेमकं काय करायचंय, 26 लाख ज्या ताई अपात्र झालेत त्यांचं नेमकं काय करायचंय, जी आता सध्या स्क्रुटिनी चालू आहे, स्क्रुटिनी म्हणजे आता सध्या जी पडताळणी चालू आहे, 26 लाख ताईंच्या घरोघरी जाऊन अंगणवाडी सेविका तपासणी करत आहेत, वेगवेगळे फॉर्म भरून घेत आहेत, त्यांचे नेमके त्यांना काय आदेश वरून भेटलेले आहेत, सगळ्या गोष्टी या ठिकाणी समोर आलेल्या आहेत लाडके ताईंनो। आता एक तुम्हाला अजून एक छोटा प्रश्न विचारतो लाडके ताईंनो, तुमच्या घरी कोणी अंगणवाडी सेविका आलेल्या आहेत का, आणि नसतील आली, बघा जर तुम्हाला 12वा हप्ता भेटला नाही, 13वा हप्ता भेटला नाही तर लवकरात लवकर तुम्ही वाट बघत बसू नका की माझ्या घरी कोणतरी अंगणवाडी सेविका येईल, माझ्या घरी कोणीतरी येईल आणि नंतर माझी तपासणी होईल, नंतर माझ्याकडून फॉर्म भरला जाईल आणि नंतर माझी तक्रार घेतली जाईल आणि नंतर मग माझा आपली या ठिकाणी हप्ता चालू होईल। असं करायची गरज नाही। हात जोडून तुम्हाला रक्षाबंधनानिमित्त एक मागणी करतो, मी स्वतः तुमच्याकडे एक मागणी करतोय लाडके ताईंनो, ज्या ताईंना 12वा हप्ता भेटला नाहीये किंवा ज्यांचा हप्ता अजून भेटलेला नाहीये 13वा हप्ता, त्यांनी लवकरात लवकर अंगणवाडी सेविकाकडे जायचं आहे। तुमच्या घराच्या जवळ जिल्हा परिषदची शाळा असते बघा, त्या शाळेमध्ये अंगणवाडी ताई असतात, त्या अंगणवाडी ताईंना या ठिकाणी जाऊन भेटायचं आहे, त्यांच्याकडे तुमचा फॉर्म या ठिकाणी भरून द्यायचा आहे। ते तुम्हाला फॉर्म देतील, ते फॉर्म तुम्ही व्यवस्थित भरायचा आहे आणि त्यांना सांगायचंय की आमच्या घरामध्ये 2, 3, 4, 5 काय जे लाडक्या बहिणी होत्या त्यातल्या फक्त 2 लाडक्या बहिणी आम्हाला ठेवायच्यात आणि
एक लक्षात घ्या लाडक्या बहिणींनो, अशी एक लाडकी बहीण ठेवा घरामधली जी अविवाहित आहे, म्हणजे जिचं अजून लग्न झालेलं नाहीये. आणि दुसरी अशी लाडकी ताई ठेवा की जिचं विवाहित आहे आणि तिचं वय या ठिकाणी कमी आहे. कारण की सासूचं जर तुम्ही दिलं, मोठ्या महिलाचं जर तुम्ही नाव चालू ठेवलं तर काय होणार आहे, तर त्यांचं 65 वय संपलं की त्यांचा हप्ता संपेल. म्हणून अशा घरामधल्या 2 लाडक्या ताईंचे हप्ते चालू ठेवा ज्यांचे वय कमी आहेत आणि ज्या एक विवाहित आहे आणि एक दुसरी अविवाहित आहे. खूप छान स्वरूपाचा सल्ला तुम्हाला या ठिकाणी मी दिलेला लाडक्या बहिणींनो. त्याच्यामुळे घरामध्ये जर तुमच्या 2 पेक्षा जास्त लाडक्या बहिणी असतील तर तुम्ही घरामध्ये ठरवायचं आहे की कोणाच्या नावावर हप्ता चालू ठेवायचा आहे. आणि बाकीच्या ज्या ताई असतील त्यांची नावं तुम्ही कट करून घ्या, म्हणजे तुम्हाला हप्ता चालू राहणार आहे. कारण की अट अशी आहे, पात्रता अशी आहे लाडक्या बहिणीची की कुटुंबातील किंवा रेशन कार्ड वरल्या फक्त 2 लाडक्या ताईंनाच फक्त पैसे भेटणार आहेत. आणि त्यातल्या मग एक विवाहित आणि एक अविवाहित, ही पण एक अट आहे, ही पण एक पात्रता आहे. त्याच्यामुळे ही लक्षात ठेवा. बऱ्याच ताई म्हणतात की सर आमच्या घरामध्ये आम्ही दोघी जणी आहेत तरी आमचा लाभ कस काय कट झालाय. दोन्ही विवाहित पण चालणार नाहीत, एक विवाहित एक अविवाहित, हे गणित लक्षात ठेवा लाडक्या बहिणींनो. ही पात्रतेची सूट ही काय आहे, अट आहे. एक विवाहित पाहिजे, एक अविवाहित पाहिजे. त्याच्यामुळे तुमचा नंतर काय होणार नाही, तुमचा लाभ कधी कट होणार नाही. आता बऱ्याच लाडक्या ताईंचं कसं कट झालंय, घरामध्ये 2 पेक्षा जास्त असलं की डायरेक्ट 12वा हप्ता त्यांचा कट करून टाकलाय, त्यांना भेटलेला नाहीये. म्हणून त्यांना सांगतो लाडक्या ताईंनो की तुम्ही लवकरात लवकर अंगणवाडी सेविकाकडे जायचंय आणि तुमचा या ठिकाणी काय करायचंय, फॉर्म भरून घ्यायचंय. आता एक हे झालं 12वा हप्ता त्याच्याबद्दल. आता तुम्हाला अजून सांगतो बघा. आता तुम्ही म्हणताल की सर 2100 रुपयाचं काय अगोदर क्लिअर करून टाका. तर लोकसत्ताची ही बातमी आहे. आपल्या राज्याचे मुख्यमंत्री साहेब यांनी बघा या ठिकाणी निधीत वाढ करणार आहोत अशा स्वरूपाचं एक पॉझिटिव्ह वाक्य त्यांनी सांगितलेलं आहे. बघा याला पॉझिटिव्ह म्हणतात किंवा सकारात्मक हे बोललेले आहेत. असं बोलले नाहीत की बाबा सरकार आम्ही वाढवणारच नाहीत, की सरकार असंच होईल, सरकार डबगाईला आहे, कर्ज भरपूर वाढले, सरकार या ठिकाणी लाडक्या बहिणीला पैसे देणार नाही, असं काही बोलले नाहीत. एक पॉझिटिव्ह त्यांनी उत्तर दिलेलं आहे की काय दिले बघा, निधीमध्ये वाढ करणार आहोत, म्हणजे आम्ही निधीमध्ये वाढ करणार आहोत. पण या ठिकाणी आपण एकदा वाचून घेऊ ते काय बोलले. लाडकी बहीण योजनेबाबत अधिक बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या मार्गावर चालत महाराष्ट्रात ही अनेक योजना सुरू केल्या, त्यातील लाडकी बहीण योजना महत्वाची आहे. अनेकांना वाटायचं की ही भाऊ निवडणुकीपुरते पैसे देतील आणि निवडणूक झाली की सावत्र भावासारखं पैसे बंद करतील. विरोधकांनी एक वावटळ उभी केली होती, ती बाजूला झाली. निवडणुकीनंतरही ही योजना सुरूच ठेवलेली आहे. पुढील 5 वर्षे ही योजना सुरू राहणार आहे. बघा स्पष्ट शब्दात त्यांनी सांगितलंय, पुढचे 5 पण वर्ष ही लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. त्याचबरोबर आणि एवढंच नाही तर योग्य वेळी या योजनेच्या निधीमध्ये वाढही आम्ही करणार आहोत, म्हणजे तुमचे 2100 रुपये पण आम्ही लवकरात लवकर करणार आहोत अशा स्वरूपाचं मोठं वक्तव्य या ठिकाणी आपल्या राज्याचे मुख्यमंत्री साहेबांनी या ठिकाणी केलंय. तर लाडक्या तुम्हाला काय वाटतंय की लवकरात लवकर 2100 रुपये भेटावेत का? काय वाटतंय तुम्हाला एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. आणि लाडके ताईंनो, रक्षाबंधनाच्या सर्वांना पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा. आता सर्वांना राखी बांधायला मला काही तुम्ही येऊ शकणार नाहीत, पण या ठिकाणी तुम्ही मनापासून मला आशीर्वाद दिलेत. तुमचा हा लाडका छोटा दादा, असं समजा की मी तुमचा लाडका छोटा दादा आहे. तुम्ही सगळ्यांनी असंच या ठिकाणी प्रेम राहून द्या आपल्या चॅनलवर. आणि त्याचबरोबर चॅनलला कोणी नवीन आला असं सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे दररोज तुम्हाला हे व्हिडिओ पाहता येतील. त्याचबरोबर लाडक्या ताईंनो, तुमच्यासाठी मी शांत बसणार नाही. ज्या ताईंना हप्ते भेटले नाहीयेत त्यांच्यासाठी मी लवकरात लवकर तुम्हाला जी टीव्हीवर या ठिकाणी आलेलो दिसेल, कुठेतरी तुम्हाला या ठिकाणी मी या ठिकाणी चर्चा केलेली आहे. त्यांच्याबरोबर आपल्या लाडक्या बहिणीचे प्रश्न पण या ठिकाणी मांडलेले आहेत. तुम्हाला तो फोटो मी लवकरात लवकर दाखवणार आहे. जी टीव्हीवर आपली या ठिकाणी मुलाखत असेल किंवा तुम्हाला काय काय त्यांना मी मागण्या आपल्या ज्या आहेत ते त्यांना दाखवलेल्या आहेत. त्याच्यामुळे लवकरात लवकर तो पण व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेल. तर तुमच्यासाठी मी लाडक्या झगडत आहे. सपोर्ट सगळ्यांनी करा. हा लाडका दादा तुमचा छोटा भाऊ आहे, याला सपोर्ट तुम्ही करा. नक्कीच तुमच्यासाठी चांगल्या गोष्टी केलेल्या दिसतील. इथे सांगतो जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री गुरुदेव.